मागच्या भागात आपण पाहिलं की रोहनला कुटुंब प्रमुख म्हणून नेमत होते. त्याचे वडील म्हणाले, कबीर नाही तर तूच. खरं सांगायचं तर कबीर खूप मऊ आहे, पुरेसा कठोर नाही गँगचा नेता होण्यासाठी. तू अधिक योग्य आहेस, पण तुला नको असेल तर मी जबरदस्ती करणार नाही. रोहनच्या भुवया जुळल्या. लहानपणापासून तो दुसरा मुलगा, जबाबदारी मोठ्या भावाची असं त्याला वाटत आलं होतं. अचानक इतकं मोठं स्थान. क्षणभर तो भारावला, पण मनाच्या खोलवर एक वेगळीच धडधड, उत्साह आणि नकार देण्याचा विचारही मनात आला नाही. विजयने मान डोलावली, मग मोहितकडे वळले. मोहित, तुला कबीरसोबत जायचं नसेल तर. नाही डॅड, कबीर लगेच म्हणाला. मला मोहित माझा सचिव म्हणून हवा आहे. मग दुसरा सचिव ठेव, विजय शांतपणे म्हणाले. CEO साठी सचिव मिळवणं कठीण नाही. नाही, कबीर अग्निहोत्री ताबडतोब म्हणाला. जर चुकीच्या हेतूचा कोणी आला तर, किंवा कंपनीत घुसून गुपितच चोरणारा कोणी असेल तर. मला विश्वासू माणूसच हवा. विजय अग्निहोत्री क्षणभर थबकले. त्यांनी डोळे मिचकावले आणि हळूच पत्नीच्या दिशेने वळून कुजबुजले. आपला मुलगा TV ड्रामा जरा जास्त पाहतोय असं वाटत नाही का प्रिय? नेहा हलकसं असली, डोळ्यात खट्याळ चमक. भाषा शिकायला चांगला मार्ग आहे तो, नाहीतर आपला कबीर इतक्या भाषा कसा बोलला असता. ती मृदू स्वरात म्हणाली. आणि TV मालिकांमध्ये वास्तवाच्याही सावल्या असतात. आपला मुलगा सावध आहे, त्याचा अभिमान बाळगायला हवा. विजयने उरलेले शब्द गिळले. बायको म्हणते ते चांगलंच असतं. त्यांनी हलकसं असू दिलं. मग त्यांनी नजर धाकट्या मुलाकडे वळली. रोहनचा चेहरा स्पष्टच नाखुश होता. मोठ्या भावाकडे त्याची थंड वागणूक लपवता येत नव्हती. काहीही असो, विजय खाकरले. आपण मोहितच्या इच्छेचा आदर केला पाहिजे, जबरदस्ती नाही. हो ना कबीर? वाईट गोष्टी करू नकोस, रोहन खुर्चीतूनच चिडून म्हणाला. एका हाताने केस पकडत तो त्रस्त दिसत होता. मोहित, सांग कबीरला की तुला जायचं नाही. इथेच राहा माझ्यासोबत. खोलीत क्षणभर शांतता पसरली. मोहितने लगेच उत्तर दिलं नाही. तो तसाच उभा राहिला. हळूहळू खोलीतल्या प्रत्येकाकडे पाहिलं. ओठांवर मंद हसू, पण डोळ्यांच्या कोपऱ्यात हलकीशी अपराधी छटा. रोहन इतका उतावळा का झाला आहे त्याला कळत नव्हतं. तो पुढे सरसावला. त्याने ज्यांनी त्याला वाढवलं त्या दोघांकडे नजर रोखली. आवाज शांत पण ठाम. मालक, मॅडम, मला काही कबूल करायचं आहे. विषयाशी काही संबंध नसलेलं हे वाक्य ऐकताच खोलीतील वातावरण गोठलं. मोहितने खोल श्वास घेतला, धैर्य गोळा केला आणि स्पष्टपणे म्हणाला. मला मास्टर रोहन आवडतात. ते वाक्य जणू वीज कोसळल्यासारखं सभागृहाच्या मध्यभागी आदळलं. मोहितने तयारी केली होती, तरीही त्याच्या छातीत अनामिक अस्वस्थता उसळली. तळहात गार पडले, घामेजले. तो पुन्हा पुन्हा मूठ आवडत आणि सैल करत राहिला, स्वतःला सावरायचा प्रयत्न करत. तो पडून जाणार नव्हता, खोटंही बोलणार नव्हता. विजय अग्निहोत्री आणि नेहा यांनी त्याच्यावर खूप कृपा केली होती. ते त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांना फसवायचं त्याला नव्हतं. जर सगळं जग कोसळणार असेल आणि त्याला सगळं गमवावं लागणार असेल, तर तो शांतपणे निघून जाईल. खोली जितकी शांत होत गेली तितकी त्याची अस्वस्थता वाढत गेली. डोळे खाली, भीतीने भरलेले. कोणाकडे वर पाहायची हिंमत नव्हती. जर त्या नजरा तिरस्कारात बदलल्या तर? जर ती कोमल नजर कायमची नाहीशी झाली तर? जर ते मंद हसू फक्त स्वप्न ठरलं तर? मोहितने ओठ दाबले. चेहरा शांत ठेवण्याचा प्रयत्न करत तो बोलू लागला. आवाज थरथरू नये म्हणून जाणीवपूर्वक सावध. मी मास्टर कबीरसोबत जाण्यास तयार आहे. त्यांचा व्यवसाय आराखडा खूप रंजक आहे. मला मोठं जग पाहायचं आहे, शिकायचं आहे, वाढायचं आहे, समजून घ्यायचं आहे. जेणेकरून एक दिवस. तो थांबला, खोल श्वास घेतला. एक दिवस मी मास्टर रोहनच्या बाजूला उभं राहणं इतकं योग्य होईल. त्याला पदवी नको होती, मान्यता नको होती. त्याची ओळख काहीही असो, त्याला फक्त त्या व्यक्तीच्या जवळ राहायचं होतं ज्यामुळे त्याचं हृदय वेगाने धडधडतं. अरे देवा, मला कधी वाटलंच नव्हतं की मोहितला रोहन आवडतो. नेहाचा गोड आवाज शांतता भेदून गेला. तिने हळुवारपणे हात ओठांवर ठेवले, चेहऱ्यावर आश्चर्य. प्रिय, आपला मुलगा मनाने तुटणार तर नाही ना? हे अनपेक्षित होतं. मोहितने पटकन वर पाहिलं. सगळ्यांच्या नजरा आश्चर्याने भरलेल्या होत्या, पण तिरस्कार नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ स्पष्ट दिसत होता. कबीर अग्निहोत्री त्याच्याकडे शांतपणे पाहत होता. हलकसं असत तो कुजबुजला. घरात कोणीच आश्चर्यचकित नाही. सगळ्यांना खूप आधीपासून माहिती आहे. खूप आधीपासून? मोहित अजूनही गोंधळलेला. कबीरने मान डोलावली. हो, रोहन घरात नेहमीच या विषयावर बोलत असतो. कोणाला कळणार नाही का?
आधी म्हणतो तू किती गोड आहेस, मग म्हणतो तो तुझ्या लायकीचा नाही, आणि सतत आम्हाला विचारत असतो की तुला कसं पटवायचं. कबीर, गप्प बस. रोहनचा आवाज अचानक घुमला, चिडलेला. मोहितने चोरून पाहिलं. उंच बांध्याचा तो माणूस उभा होता. चेहऱ्यावर राग, पण गाल लाल, कानही लाल झालेले. भीतीदायकपेक्षा जास्त लाजलेला दिसत होता. खरं सांगायचं तर, कबीर निर्विकारपणे पुढे म्हणाला, एखाद्याला आवडतं पण प्रपोज कसं करायचं हे माहीत नसतं तर मी आधीच सांगितलं होतं. माझ्यासोबत काही टिपिकल TV सिरियल्स बघ. प्रेम कसं करायचं ते शिकशील. रोहनला काहीतरी शिवी द्यायची होती, पण बाजूला बसलेल्या नेहाच्या आठ्या आणि कबीरच्या सचिवाच्या कठोर नजरेमुळे त्याने शब्द गिळले. पुरे. दुसऱ्या बाजूला बसलेल्या विजय अग्निहोत्रींचा गंभीर अधिकारपूर्ण आवाज घुमला. खोली क्षणात शांत झाली. त्यांनी कपाट सोडलं. मग ज्याला ते स्वतःचा मुलगा मानत होते त्या मुलाकडे पाहिलं. मोहित, तू खरंच विचार करून बोलतोयस? माझ्या धाकट्या मुलाला सांभाळू शकशील? डॅड, रोहन घाबरून ओरडला. जवळजवळ टेबलाखाली डोकं लपवेल अशी अवस्था. त्याला भीती वाटत होती, मोहित मत बदलू नये म्हणून, पण विचित्रपणे कोणीच त्याच्या बाजूने उभं नव्हतं. विजयने हात वर करून त्याला शांत राहण्याची खूण केली आणि जाणीवपूर्वक त्याच्या विरोधाकडे दुर्लक्ष केलं. मोहित, मी कुणालाही थांबवणार नाही. तुमचं नातं जर तुम्हा दोघांना चांगलं बनवत असेल, एकमेकांना दुखावत नसेल आणि तुमच्यापैकी कुणाचाही नाश करत नसेल तर मी मध्ये पडणार नाही. विजय अग्निहोत्री यांचा आवाज शांत पण गंभीर होता. एक वडील आणि कुटुंबप्रमुख म्हणून तरुणांच्या प्रेमामुळे ते सहज हलणारे नव्हते. मला समजलं. मोहितने मान हलवली. तरीही त्याला रोहन अग्निहोत्रीच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत होत नव्हती, जरी त्याला त्या जडत्या नजरेची जाणीव होत होती. नाही, तुला समजलेलं नाही. विजय यांनी दीर्घ श्वास घेतला. जणू काही एका क्षणात ते वयाने मोठे झाले होते. रोहन बैलासारखा हट्टी आहे आणि त्याचा स्वभावही तसाच तापट आहे. तू खरोखर त्याला सांभाळू शकशील? जर तू त्याची निवड केलीस तर तुला दुसऱ्या कुणाची संधी मिळणार नाही. डॅड, रोहन मोठ्याने म्हणाला. त्याचा चेहरा लाल पांढरा झाला. तो काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडायचा पण पुन्हा बंद करायचा. असे काही वेळा झाल्यावर शेवटी त्याच्याकडे काही शब्द उरले नाहीत आणि तो वळून खोलीबाहेर निघून गेला. दार आपटल्याचा आवाज ऐकून मोहितने हलकेच सुटकेचा श्वास सोडला. त्याची नजर अजूनही खालीच होती, पण ओठांच्या कोपऱ्यात हलकसं स्मित उमटलं होतं. कबीर अग्निहोत्रीने दाराकडे पाहिलं, सुस्कारा टाकला आणि आपल्या विश्वासू मित्राच्या खांद्यावर हात ठेवत सहानुभूतीने म्हणाला, तो रागावलेला दिसतोय. नंतर जाऊन त्याला समजावून सांग. मोहित फक्त हसला, काही उत्तर दिले नाही. तो स्वतःही नंतर रोहनशी बोलण्याचा विचार करत होता. त्याला खात्री होती की रोहन खरं तर फारसा रागावलेला नव्हता. विजय पुन्हा एकदा सुस्कारा टाकत त्या दिशेला पाहू लागले, ज्या दिशेने त्यांचा मुलगा गेला होता. काही क्षण त्यांनी विचार सावरले, मग डोकं वर करून त्या मुलाकडे पाहिलं, ज्याला ते स्वतःच्या मुलासारखं मानत होते. मोहित, मला 2च मुलं आहेत आणि मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो. मध्यमवयीन माणसाच्या गंभीर चेहऱ्यावर किंचित मृदू भाव आले. मला तुला माझ्या 3ऱ्या मुलासारखं मानायला आनंद होतो. तुला मला काही सिद्ध करण्याची गरज नाही. या मुलांसाठी तू जे काही केलं आहेस ते मी सगळं पाहिलं आहे. मला फक्त एवढंच हवं आहे की तू रोहनची नीट काळजी घ्यावी आणि त्याला कधी दुःखी करू नये. पहिल्यांदाच भेटलो त्या दिवसापासून आईने मोहितला स्वतःच्या मुलासारखं वागवलं आहे. नेहा हसत म्हणाली. तिच्या डोळ्यात अभिमान चमकत होता. तिने हलकेच आपल्या पतीच्या खांद्यावर थाप दिली. आणि रोहन तर फारच लहरी आहे. कधी कधी तू त्याला धडा शिकवलास तरी चालेल. आई काही मनात धरून ठेवणार नाही. मी वचन देते, जर तुमच्यात भांडण झालं तर मी कोणाच्याही बाजूने उभी राहणार नाही, कारण मोहित आणि रोहन दोघेही माझीच मुलं आहेत. मोहित काही क्षण शांत राहिला. त्याचे डोळे खाली होते. डोळ्यात पाणी दाटून येत असल्याची जाणीव त्याला होत होती. त्याने पापण्या लावून भावना आवरायचा प्रयत्न केला. पुन्हा डोकं वर केल्यावर त्याच्या डोळ्यांच्या कोपऱ्यात किंचित लालसरपणा होता, पण ओठांवर आनंदाने भरलेलं स्मित उमटलं होतं. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. यानंतर मोहित आणि मालकाशी बराच वेळ चर्चा झाली. कबीरने सगळी तयारी आधीच केली होती. असं वाटत होतं की तो बऱ्याच दिवसांपासून या व्यवसायाच्या योजनेवर विचार करत होता. अधिक चर्चा करून शेवटी निष्कर्ष निघाला. कबीर आधी कॉलेज पूर्ण करेल, व्यवस्थापन विषय निवडेल आणि कंपनीत इंटर्नशिप करेल. तो मोहितला परीक्षाच न देता त्याच विद्यापीठात येण्यासाठी आग्रह करत होता. पदवी पूर्ण झाल्यावर ते आशियात जाऊन स्वतःचा व्यवसाय अधिकृतपणे सुरू करतील. श्रीमंत असण्याचा हा फायदा, किंवा म्हणायचं तर शॉर्टकट, पण कबीरसाठी हे फक्त त्याच्या स्वप्नासाठी उपलब्ध साधनांचा वापर होता.
प्रत्येकजण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे आहे त्याचा उपयोग करत नाही का? बैठक संपल्यानंतर नेहा पटकन आली. तिने आपले सडपातळ हात पसरवून मोहितला घट्ट मिठी मारली. त्या उबदार मिठीने आणि पाठीवरच्या हलक्या थापेने तो पूर्णपणे सैलावला. तो तिच्या मिठीत अलगद विसावला. थोड्या वेळाने विजयही पुढे आले आणि त्याच्या खांद्यावर जड पण प्रेमळ थाप दिली. त्यांच्या चेहऱ्यावर सौम्य हास्य होतं. कदाचित त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं भाग्य म्हणजे अग्निहोत्री कुटुंबाची भेट होणं. सगळ्यात शेवटी कबीर बाहेर पडला. जाताना त्याने मोहितच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, जा, आता परिस्थिती सांभाळ. त्या मूर्ख प्रियकराला फार गोंधळ घालू देऊ नकोस आणि रोहनला खूप लाडही करू नकोस. जास्त मऊ पडू नकोस, समजलास? असं म्हणून तोही निघून गेला आणि खोलीत मोहित एकटाच उरला. त्याचा चेहरा अजूनही गरम झाला होता. त्याने दोन्ही हातांनी गाल झाकले आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. जास्त मऊ पडू नकोस म्हणजे काय? ते अजून प्रौढही नाहीत. गालांचा उष्णपणा कमी झाल्याची खात्री करून मोहित खोली बाहेर पडला. त्याची लांब पावलं थेट रोहनच्या बेडरूमकडे वळली. त्याला जवळजवळ खात्री होती की रोहन तिथेच लपलेला असेल. त्याने खोल श्वास घेतला आणि दार ठोठावलं, पण आतून फक्त शांतताच ऐकू आली. त्याने पुन्हा दार ठोठावलं आणि हलक्या आवाजात म्हणाला, मास्टर रोहन, मी आत येऊ का? मोहित थांबला, वाट पाहू लागला. तरीही यातून काहीच प्रतिसाद आला नाही. रोहन खरंच खोलीत आहे की नाही याबद्दल तो साशंक झाला. म्हणून पुन्हा म्हणाला, जर तुला माझ्याशी बोलायचं नसेल तर मी निघून जातो. तो वाक्य पूर्ण करताच घट्ट बंद असलेलं दार अचानक उघडलं. दारात उभा होता तो उंच, रांगडा गँगस्टर रोहन अग्निहोत्री. डोळे मोठे झालेले, चेहऱ्यावर थोडी गोंधळलेली छटा आणि कान मात्र लाल झालेले. मोहितने किंचित भुवया उंचावल्या. चेहरा शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता, कारण त्याला हसू आवरत नव्हतं. त्याने हलकंसं खोकत स्मित लपवलं आणि विचारलं, मी आत येऊ का? रोहनने उत्तर दिलं नाही. फक्त एक पाऊल मागे घेत जागा करून दिली. मोहितच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं आणि तो आत गेला. तो एक पाऊल पुढे टाकायचा आणि रोहन एक पाऊल मागे सरकायचा. असं करत करत ते दोघं खोलीच्या मध्यभागी पोहोचले. तरीही हातभर अंतर कायम होतं. मोहितने समोरच्या माणसाकडे नजर उचलली. रोहन मात्र मुद्दाम त्याच्या नजरेला टाळत होता. ओठ घट्ट मिटलेले, चेहरा चिडचिडा. कान अजूनही लाल नसते तर तो थोडासा भीतीदायकच वाटला असता. हेच बहुतेक कबीर अग्निहोत्री भावनांवरचा ताबा सुटणं म्हणतं. मास्टर रोहन, मोहितने जाणीवपूर्वक आवाज मवाळ करत विचारलं, तू माझ्यावर रागावलास का? रोहन काही बोलला नाही. ओठ अधिकच घट्ट मिटले. नजर अजूनही चुकवली. मोहित मनातच हसला. रोहनचं लक्ष नसताना तो एक पाऊल पुढे आला. आता दोघांना एकमेकांच्या शरीराची उष्णता जाणवू लागली. रोहन क्षणभर थबकला आणि मागे हटण्याचा प्रयत्न करू लागला. मोहितने पटकन त्याचा हात धरला आणि हळूच कुजबुजला, लपू नकोस. जर लपलास तर मी लगेच निघून जाईन. हे ऐकताच रोहन थांबला. आता मागे हटायची त्याची हिंमत झाली नाही. मोहितने संधी साधून आपल्या बोटांच्या टोकांची रोहनची बोटं अलगद गुंफली. रोहनचा हात किंचित थरथरला आणि मग त्यानेच मोहितचा हात घट्ट पकडला. दोघांची बोटं घट्ट गुंफली गेली, जणू एखाद्या अदृश्य नात्याने बांधलेली. मोहितने डोकं वर केलं, पण रोहन अजूनही त्याच्याकडे पाहत नव्हता. त्याला हसू आलं. हलक्या आवाजात विचारलं, मास्टर रोहन, तुला आता मी आवडत नाही का? कसं काय शक्य आहे? रोहनने लगेचच प्रत्युत्तर दिलं. तो इतका गोंधळला जणू काही भयंकर शब्द उच्चारले गेले होते. मला तू आवडतोस, खूप, जीवापाड. मोहितचं हसू अधिक गडद झालं. तो अलगद पुढे झुकला आणि आपलं डोकं रोहनच्या रुंद छातीवर टेकवलं. साबणाचा हलकासा सुगंध आणि मंद परफ्यूमचा वास त्याला भुरळ घालत होता. पण त्याला सर्वात जास्त स्पर्शून गेलं ते म्हणजे त्या छातीतील ऊब, जरी त्यांचा स्पर्श थोडाच असला तरी. मलाही मास्टर रोहन आवडतात. रोहन पुन्हा थबकला. त्याच्या छातीवर विसावलेल्या मुलाकडे तो खाली पाहत राहिला. काही क्षणांनी त्याच्या डोळ्यात चमक आली. त्याने हात पसरवले आणि मोहितला घट्ट मिठी मारली. दोघांची हृदय अगदी जवळ आली. त्यांच्या छातीतले ठोके हळूहळू एकसारखे व्हायला लागले. जर आवडत असेल तर जाऊ नकोस. रोहनचा आवाज त्याच्या डोक्यावरून आला. त्याने मिठी अधिक घट्ट केली. कबीर अग्निहोत्रीला एकट्यालाच जाऊ दे. त्याचं सेक्रेटरी होण्यात काय अर्थ आहे? माझ्याजवळ राहा. मोहित हलकंसं हसला. त्याने रोहनच्या पाठीवर हळूवार थोपटलं. पण मला जायचं आहे. मला मोठं जग पाहायचं आहे, जेणेकरून मी परत येऊन मास्टर रोहनच्या शेजारी उभा राहू शकेन, कमीपणाची भावना न ठेवता. तुला कमीपणा वाटायची गरजच नाही. रोहन नाराजीने पुटपुटला.
जणू एखादं दुखावलेलं मूल. तू इतका उत्तम आहेस. कोण धाडस करेल म्हणायला की तू चांगला नाहीस? इतक्या दिवसांसाठी दूर राहिलास तर माझं हृदय तुटेल. तुला माझी थोडीसुद्धा कीव येत नाही का? मोहितने हसू आवरायचा खूप प्रयत्न केला, पण त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित अधिकच गडद झालं. रोहनला आपलं हसू दिसू नये म्हणून त्याने चेहरा त्याच्या मजबूत छातीमध्ये लपवला. हा माणूस जर अजून थोडा अभिमानी झाला तर त्याला सांभाळणं आणखी कठीण होईल. मी गायब होणार नाही, फक्त काही वर्षांचा प्रश्न आहे. वेळ पटकन निघून जाईल. तो थोडा थांबला, ओठ आवडून हसू लपवलं आणि मग मधासारख्या गोड आवाजात पुढे म्हणाला, मी परत आलो की पुन्हा कधीच दूर जाणार नाही. ठीक आहे. त्याने जणू पराभव मान्य केला होता आणि आपलं हृदय या भविष्यातील गँगस्टरला अर्पण केलं होतं. रोहन क्षणभर थबकला, मग त्याने मिठी सैल केली. त्याच्या डोळ्यात आनंदाची चमक होती. तो मोहितकडे टक लावून पाहू लागला, जणू त्याच्याकडून शपथच घेत होता. खरंच? पुन्हा कधीच गायब होणार नाहीस? कायम माझ्यासोबत राहशील? बरोबर. मग कधी परत येशील? की मीच तुला शोधायला येऊ? मोहितला हसू आवरलं नाही. अजून जाण्याची तारीखही ठरलेली नव्हती आणि रोहन आधीच परत येण्याची वेळ विचारत होता. उत्तर काय द्यायचं? पण रोहनच्या डोळ्यातली अपेक्षा आणि आनंद पाहून तो नकार देऊ शकला नाही. त्याच्या ओठांच्या कोपऱ्यात हलकसं स्मित उमटलं. डोळे कोमलतेने वाकले. कसा आहे मास्टर रोहन? जेव्हा अधिकृतपणे अग्निहोत्री कुटुंबाचा प्रमुख बनेल तेव्हा मला दुसऱ्या क्रमांकाची जागा राखून ठेव. चालेल? सॉरी, त्या सगळ्या जागा आधीच राखून ठेवल्या आहेत. रोहनने गंभीर चेहऱ्याने डोकं हलवलं, पण मिठी मात्र घट्ट केली. तुझ्यासाठी एकच पद आहे, अग्निहोत्री कुटुंब प्रमुखाचा प्रियकर. मोहित हसला. त्याच्या आनंदी चेहऱ्याने रोहनचं हृदय भरून आलं. रोहनने हळूच डोकं खाली झुकवलं आणि हळूहळू जवळ येऊ लागला, जोपर्यंत त्यांच्या नाका हलकेच स्पर्शले नाहीत. हृदयाची धडधड इतकी वाढली होती की तो स्वतःवर ताबा ठेवू शकणार नाही असं वाटत होतं. पण तेवढ्यात मोहितने अचानक हात वर केला आणि आपल्या सडपातळ बोटांनी रोहनच्या ओठांवर हलकेच दाब दिला. अंतर कायम ठेवलं. जास्त काही करू नकोस, घरचे अजून इथेच आहेत. आणि मास्टर रोहन अजून प्रौढ झालेले नाही. रोहनने भुवया उंचावल्या, पण लगेच शांत झाला. नकार मिळाल्यामुळे थोडासा नाराज होता, पण मोहितचे लाल झालेले गाल आणि तापलेले कान पाहून त्याचा राग वितळला. फक्त एक केस आहे, त्यात काय अतिरेक आहे? आणि प्रौढ होण्याचा विषय असेल तर मी आधीच होकार देतो. पण मी अजून वयात आलेलो नाही. रोहनने आकाशाकडे पाहिलं, जणू पाण्याबाहेर तडफडणारा मासा. केस घ्यायची इच्छा असूनही अल्पवयीन हा बहाणा ऐकून तो हतबल झाला. मोहित त्याच्याकडे पाहत हसू लागला. त्याच्या खळखळत्या हसण्याने रोहनची चिडचिड क्षणात नाहीशी झाली. काही क्षणांनी मोहितने पायाच्या बोटांवर उभं राहत हलकसं पुढे झुकलं आणि आपल्या ओठांनी रोहनच्या उबदार ओठांना क्षणभर स्पर्श केला. अगदी हलका, क्षणिक स्पर्श. मग तो पटकन मागे झाला. ओठांवर उरलेली उष्णता हवेत तरंगत राहिली. रोहनचे डोळे विस्फारले. हलक्या आवाजात म्हणाला, आता खुश? आणि मग तो पटकन वळला आणि खोलीबाहेर पडून गेला. अरे रे, असं दिसतंय की मी खरंच मऊ पडायला लागलोय, जसं मास्टर कबीर अग्निहोत्री म्हणाला होता. एअरपोर्टवर एक उंच सडपातळाशी मुलगा उभा होता. त्याचे काळे केस घामामुळे किंचित ओले झाले होते, कपाळावरून नीट वाटलेले, ज्यामुळे त्याचे लांबसडक डोळे अधिक उठून दिसत होते. गोऱ्या त्वचेवर मधासारखी हलकी सोनेरी छटा होती, नाजूक गुळगुळीत. युरोपियन गर्दीत तो विशेष उठून दिसत होता आणि हे वेगळेपण लोकांना नकळत पुन्हा पुन्हा त्याच्याकडे पाहायला भाग पाडत होतं. तो हात खिशात घालून शांतपणे उभा होता. काही वेळातच एक उंच आकृती त्याच्याकडे येताना दिसली. थंड, निर्विकार चेहरा, करड्या डोळ्यात धारदार थंडपणा. तो आजूबाजूला नजर फिरवताच लोक नकळत त्याच्या नजरेपासून दूर सरकत होते, विशेषतः त्याच्या मागे चालणाऱ्या काळ्या कपड्यातल्या माणसांचा ताफा पाहून. तर लोकांनी आपोआप अंतर ठेवलं. मोहितने डोकं वर केलं. ओठांवर हलकसं स्मित उमटलं. तो अलगद पुढे झाला आणि रोहन अग्निहोत्रींच्या रुंद छातीवर डोकं टेकवलं. रोहनने खाली पाहिलं. त्याचे थंड डोळे क्षणात मऊ झाले. त्याने आपली उभी राहण्याची स्थिती बदलली, जेणेकरून मोहित अधिक आरामात टेकू शकेल. दोघांनी ही हालचाल इतक्या सहजपणे केली, जणू ती शेकडो वेळा पुन्हा पुन्हा केलेली होती. कदाचित ते थोडं अतिशयोक्ती असेल, पण अशी जवळीक आता त्यांच्यासाठी अगदी स्वाभाविक झाली होती. मोहितने डोळे किंचित मिटले, एखाद्या आळशी मांजरीसारखा. काही क्षणांनी तो समाधानाने सरळ उभा राहिला आणि थोड्या अंतरावर कॉफी घेत असलेल्या विजय अग्निहोत्री आणि नेहाकडे नजर टाकली. त्यांनी मुद्दाम त्यांना इथे सामानाजवळ थांबवलं होतं. आणि हो, रोहन आज चांगल्या मूडमध्ये दिसत होता, अजिबात नाराज नव्हता. मी वेळ काढून तुला भेटायला वारंवार उडत येईन, रोहन कुजबुजला. त्याचं नाक अजूनही मोहितच्या कपाळाला हलकसं स्पर्श करत होतं. मोहितने किंचित भुवया उंचावल्या.
थोडासा लाजला, थोडासा चिडलाही. त्याने हाताने अलगद रोहनचं डोकं दूर सारलं. इतक्या वेळा फ्लाईट का घेणार? किती पैसे वाया जातील? प्रेमिकेला भेटायला येण्यात काय चूक आहे? रोहनने सरळ उत्तर दिलं. मोहित लगेच गप्प बसला. गाल लाल झाले. चेहरा शांत ठेवण्याचा तो प्रयत्न करत होता. रोहन अलीकडे आपला हक्क जरा जास्तच उघडपणे दाखवू लागला होता. तो सगळ्यांसमोर जाहीरपणे सांगायचा की मोहित त्याचा प्रियकर आहे. त्यात अजिबात लपवाछपवी नव्हती. उलट मोहितने त्याच्या हक्काच्या भावनेला प्रतिसाद दिला की तो समाधानाने हसत असे. मोहितला त्याचा स्पष्टपणा आवडायचा, त्यातून त्याला आनंदही व्हायचा. पण इतक्या लोकांसमोर तो अजूनही लाजायचा. रोहनचे करडे डोळे चमकले. त्याला जवळजवळ खाली झुकून मोहितच्या लाल गालाला हलकंसं चावावंसं वाटलं, पण त्याआधीच एक अनाहूत पाहुणा प्रकट झाला. बॉडीगार्ड्सने एका तरुणाला अडवलं. मोहितने वळून हाताने इशारा केला. सोडा, माझा मित्र आहे. विद्यार्थी वर्गातला दिसणारा तो मुलगा जवळ येऊ शकला. हे काय चाललंय? कधीपासून इतकी सिक्युरिटी मिळायला लागली? लाफूने कुरकुर केली. मग आजूबाजूला लोक पाहून आवाज खाली केला. मोहितने आज बाजूला उभ्या असलेल्या निर्विकार रोहनकडे पाहिलं आणि जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करत हसलं. अग्निहोत्री कुटुंब आहे, काही करता येत नाही. त्याच्या आवाजात अभिमानाची हलकी छटा होती. तो अग्निहोत्रींच्या ताफ्याचा भाग असल्याचा त्याला खरोखर आनंद होता. हो ना, मोठा माणूस झाला आहेस. ग्रेड स्किप करून परीक्षा देतोस म्हणे. भारी आहे. लाफूने ओठ वाकवले. नुकतीच त्याची मोहितची मैत्री झाली होती आणि अचानक हा मुलगा गायब होऊन अग्निहोत्री कुटुंबाच्या मिठीत शिरला. त्याला भेटणं म्हणजे जणू जादूच्या मनोऱ्यात कैद केलेल्या राजकुमारीला भेटण्यासारखं कठीण झालं होतं. तूही खूप चांगला आहेस. मोहितने त्याच्या खांद्यावर थाप दिली. लाफू त्याचा पहिला मित्र होता. थोडंसं संकोच असला तरी त्याला भेटून तो आनंदी झाला. लवकर परीक्षा संपव आणि अमेरिकेत माझ्याकडे ये. मला तुझी आठवण येईल. आपण एकाच कॉलेजमध्ये असलो तरी भेटू शकणार नाही. तू आता अग्निहोत्रींचा माणूस आहेस. विसरलास का? तूही अग्निहोत्री कंपनीत कामाला ये. मग पुन्हा भेटता येईल. लाफूचे डोळे मोठे झाले. तो जवळजवळ डोळे फिरवणारच होता. त्याने सोडून बाजूला उभ्या रोहनकडे पाहिलं. त्याचा चेहरा स्पष्टपणे नाराज दिसत होता, पण मोहित समोर तो शांत होता. लाफू मोहितच्या जवळ सरकला आणि हळू आवाजात कुजबुजला. मजाक करतोयस का? दया कर जरा. मिस्टर रोहनच्या डोळ्यांनी तर मला आत्ताच खाऊन टाकलं असतं. मोहित हसला. तू जास्त विचार करतोयस. लाफूने लगेच डोळे फिरवले. मोहित आपल्या प्रियकराची बाजू घेतोय हे ऐकून त्याला जवळजवळ हसू आलं. रोहनच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नकोसा पाहुणा असं लिहिलं होतं, पण तरीही मोहित म्हणत होता की तो जास्त विचार करतोयस. खरंच, मित्र कधीच प्रियकरा इतके महत्त्वाचे नसतात बहुतेक. ते दोघे अजून थट्टा करणार इतक्यात आजूबाजूचे बॉडीगार्ड्स अचानक सतर्क झाले. त्यांच्या हालचालींनी संभाषण खंडित झालं. रोहन अग्निहोत्रीच्या भुया मिटल्या. त्यांनी आधी शांत असलेला चेहरा अधिकच गडद झाला. तो पुढे सरकला आणि मोहित व लाफूच्या समोर उभा राहिला. हात छातीसमोर क्रॉस केलेले, डोळ्यात उघड शत्रुत्वाची छटा. मोहितने डोळे मिचकावले. थोडा गोंधळला. मग तो रोहनच्या रुंद खांद्यावरून पुढे वाकला. त्याला काही भारतीय शब्द ऐकू आले आणि साधारण काय घडलं आहे याची त्याला कल्पना आली. मग एक गोष्ट मात्र त्याला समजली नाही. पुन्हा शत्रुत्व कसं? याआधी तर त्यांनी समझोता केला होता, एकत्र कामही केलं होतं. रोहनची तथाकथित मैत्रीपूर्ण संबंध ही कल्पना दिवसेंदिवस अविश्वसनीय वाटत होती. मास्टर लुसिओ, मोहितने समोरच्या व्यक्तीला हाक मारली. परिस्थिती बिघडण्याआधी शांत करण्याचा त्याचा प्रयत्न होता. तुम्ही इथे कशासाठी? लुसिओने अग्निहोत्री आणि स्वतःच्या माणसांना लगेच बाजूला सारत निर्धास्तपणे पुढे पाऊल टाकलं. कपड्यांवरची धूळ झटकली. हनुवटी उंचावली आणि हसत म्हणाला, तो दूर अमेरिकेला जातोय. मित्र म्हणून निरोप द्यायलाच आलोय. आशा आहे तुमचे मास्तर मला अडवणार नाहीत. बरोबर? रोहनने आधीच उत्तर दिलं. त्याचा आवाज थंड होता. कुटुंबप्रमुख म्हणून मी नक्कीच अडवणार नाही, पण प्रियकर म्हणून? जो माझ्या प्रियकराकडे त्या नजरेने पाहतो त्याला जवळ येऊ देण्याचं कारण मला तसं दिसत नाही. मोहितने बाजूला उभ्या रोहनकडे पाहिलं. त्याचा चेहरा ताठ, चिडलेला. बोटं हातावर हलकेच टकटक करत होती, जणू स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न. लुसिओने डोळे फिरवले. कंटाळा नाही येत का तुला मोहित? आमच्या चोप्रा कुटुंबात यायचंय का? मी याच्यापेक्षा चांगली काळजी घेईन तुझी. क्षणात वातावरण तंग झालं. मोहितने पटकन रोहनचा हात धरला. एअरपोर्टवर गोंधळ होऊ नये म्हणून त्याला रोखलं आणि नजरेनेच लुसिओला इशारा दिला. पुरे झालं. त्याने शक्य तितकं संयम राखलं होतं. जर लुसिओ अजूनही मर्यादा ओलांडणार असेल तर त्याच्याकडे काही पर्याय उरणार नव्हता. लुसिओने दोन्ही हात वर केले. शरणागतीचा इशारा. चेहऱ्यावरचा खेळकर भाव नाहीसा झाला. तो अधिक औपचारिक दिसू लागला. या काळात सोबत दिल्याबद्दल धन्यवाद. तुझ्यासारखा उत्कृष्ट मित्र मिळाल्याचा मला आनंद आहे. त्याने हात पुढे केला. ओठांच्या कोपऱ्यात हलकसं स्मित.
भविष्यात दुसऱ्या प्रसंगी भेटलो तर हॅलो म्हणायला विसरू नकोस. मी तुला आधीच मित्र मानला आहे. दूर राहून मला नाकारू नकोस अशी आशा आहे. रोहनच्या कड्या डोळ्यात पुन्हा ती धार चमकली. पण यावेळी तो शांत उभा राहिला, कारण मोहितचा हात अजूनही त्याच्या हाताला घट्ट पकडून होता. मोहित हलकेच हसला आणि लुसिओचा हात हातात घेत म्हणाला, जोपर्यंत यामुळे अग्निहोत्री कुटुंबाचा फोन नंबर डायल होत नाही तोपर्यंत मी विचार करेन. लुसिओने नाक वर केलं. तुझ्या श्वासात सुद्धा अग्निहोत्रींचाच श्वास येतो. माझ्यासाठी काहीच आशा नाही बहुतेक. तो खोटं खोटं डोळे फिरवत हसला. भविष्यातील अग्निहोत्रींची तरुण लेडी. माझ्याकडून काही होणार नाही. हे ऐकून मोहित क्षणभर स्तब्ध झाला. त्याने ओठ घट्ट मिटले, चेहऱ्यावरचा भाव सावरायचा प्रयत्न करत. त्याच्या मागे उभा असलेला रोहन अग्निहोत्री मात्र अभिमानाने छाती फुगवून उभा होता. चेहऱ्यावर इतका आनंद होता की पाहणाऱ्यांना डोळे फिरवावेसे वाटावेत. थोडा वेळ गप्पा झाल्या. तेवढ्यात कबीर अग्निहोत्री कॉफी घेऊन परतला. ल्युसिओला पाहून त्याने किंचित भुवया उंचावल्या. पण किमान रशियन आणि इटालियन गटांमधील वातावरण फार ताणलेलं नव्हतं. फक्त रोहनचा तू नको आहेस असा चेहरा मात्र बदलला नव्हता. मोहितने घड्याळाकडे पाहिलं. वेळ अंदाजली आणि कबीरला हलकेच कोपराने ढोस दिला. बोर्डिंगची वेळ झाली आहे. सचिव म्हणून आता त्याच्यावर कबीरच्या वेळापत्रकाची जबाबदारी होती. तो वळून गेटकडे चालायला निघणार इतक्यात एका मोठ्या हाताने त्याचं मनगट पकडलं. मोहितने मागे वळून पाहिलं. रोहन ओठ मिटून हट्टीपणे उभा होता, अगदी रुसलेल्या मोठ्या मुलासारखा. मोहितच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. त्याने कबीरकडे पाहिलं. कबीरने खांदे उडवले. मी आधी जातो. लुसिओ आणि लाफूनेही समजूतदारपणे निरोप घेतला. लुसिओने मोहितच्या खांद्यावर थाप दिली तर लाफूने हात हलवला. अग्निहोत्री तुझी वाट पाहिल. मोहित पुन्हा लाफूला म्हणाला. लाफू हसला आणि निघून गेला. आता तिथे फक्त मोहित आणि रोहन उरले. मोहित शांत नजरेने रोहनकडे पाहू लागला. त्या नजरेने रोहनचा हात हळूहळू सैल झाला, पण पूर्ण सोडला नाही. त्याच्या चेहऱ्यावर अनिच्छेची छटा होती. मास्टर रोहन, आपण आधीच ठरवलं आहे ना? मोहित शांतपणे म्हणाला. आवाजात अजिबात दबाव नव्हता. आपण कायमचे वेगळे होत नाही आहोत. सुट्ट्यांमध्ये मी परत येईन किंवा तू ये. मी रोज फोन करेन. रोहन पुटपुटला. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.